खोपोलीला होतो रात्री 1:30 वाजता. त्यांचं भाषणची मी असलेली क्लिप मी पाहिली. मी हैराण झालो पाहून. सुनील तटकरेच्या अंगामध्ये कधी असा वेताळ घुसला म्हटला. वेताळ अक्षरशः अंगात आलेला होता सुनील तटकरेच्या. काय काय बोलत होते काय समजत नव्हतं. डोक्याला काय हात लावत, छाती काय बुडत होते, काय काय करत होते काय समजत नव्हतं. त्यांनी या ठिकाणी कर्जतकरांना खोपोलीकरांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला. मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो. डीएनए आता सध्या राजकीय भाषेमध्ये एक कॉमन शब्द आलेला की आपण म्हणत असतो तुमचा डीएनए काय, राजकीय डीएनए काय. तसा डीएनए हा अनुवंशिक आहे, अनुवंशिक आम्ल आहे आणि हा शरीरामध्ये तयार होत असतो. आई वडिलांचा डीएनए मुलांमध्ये येत असतो, तो डीएनए. परंतु राजकीय डीएनए वेगळा असतो. तर सुनील तटकरेंनी या ठिकाणी विचारलं तर माझ्या डीएनएवर बोलले, माझ्यावर बोलले, माझा डीएनए काढला. इथल्या आमदारांनी माझा डीएनए काढला. अरे बाबा मी डीएनए काढला तर तू 15 वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, 15 वर्ष पालकमंत्री होता, 2.5 वर्ष मुलगी पालकमंत्री होती. छातीडोकपणे जसं रोहाचा विकास केलाय, श्रीवर्धनचा विकास केलाय, म्हसल्याचा विकास केलाय सांगतो. मग 15 वर्ष माझ्या कर्जतचा विकास का तुला करता आला नाही बाबा? तेव्हा झोपला होतास का? लाड भाऊ आमदार होते सुरेश भाऊ लाड, पण लाडांना फक्त त्यांनी गुमराह करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. सुनील तटकरे यांनी सुरेश लाडांना फक्त गुमराह करण्याचं काम केलं. विकास सुनील तटकरे यांनी फक्त स्वतःचा केला. लाडांचा विकास केला असता तर आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती. मी प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की भाऊ कर्जतचा विकास करायचा आहे, कर्जत शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या सुनबाईंना तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करा. हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार महेंद्र फुले होता. भाऊंनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार, मी कसं काय या सगळ्या गोष्टी करू. मी बोलतो भाऊ फक्त तुमचा आशीर्वाद द्या, स्वातीताईला निवडून आणायचं काम आमदार महेंद्र थोरवे करायचं. अशा तुम्ही या संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिला गेला. तर आमदाराला म्हणावं डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा. मी प्रश्न पडला मला, डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा. अरे डीएनएचा फुल फॉर्म सांगा म्हणून तू सांगायला पाहिजे. तू डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा म्हणून कसं सांगतो? डीएनएचा लॉंग फॉर्म रॉंग वर्ड आहे. डीएनएचा फुल फॉर्म करेक्ट वर्ड आहे. आणि डीएनएचा फुल फॉर्म आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए. सुनील तटकरे जिथं असेल तिथं व्यवस्थितपणे ऐक. परंतु हा राजकीय डीएनए सुनील तटकरेंचा अतिशय खराब आहे. त्याचं कारण आज कर्जतकरांना मी आवर्जून या टिळक चौकातून या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही बाळ जन्माला आलेलं पाहिजे. बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं आताची पिढी फार ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे बाळ जन्माला घरात आलं तर डायपर पासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो. पण आपलं मूल व्यवस्थितपणे कुठे त्याला अंगाला कचरा लागता कामा नये, कुठे काही होता कामा नये. हे आताची सगळी आजची असणारी महिला भगिनी आणि सगळ्यात जरी त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाळ जन्माला होतो तसं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो. पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील तटकरेंचा जन्म झाला त्यावेळी 2 वर्षाचं बाळ असेल सुनील तटकरे आणि मग त्याला कदाचित त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडलं असेल. कारण परिस्थिती त्यावेळेला काय, वडील पंचायत समिती सभापती होते आणि मग त्यांना कदाचित लक्ष द्यायला मिळालं नसेल. आणि मग ते बाळ 2 वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ? माती खायची आणि मग ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तोंडातली माती काढायची ना महिला बघितली. मी बोलतोय बरोबर आहे ना? ती माती त्यावेळेस कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही मला. आणि म्हणून आज पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले, सुनील तटकरे मंत्री झाले. जी सरकारच्या माध्यमातून जेवढी पदं भूषवली गेली त्या वेळेस त्या ठिकाणी
सिंचन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंढाण्याचा डॅमचा घोटाळा, त्या कोंढाण्याची माती सुद्धा सुनील तटकरेंनी खाल्ली. आणि हा सुनील तटकरे इथे येऊन सांगतो, मी हात जोडतो, मला कर्जतकरांना एक वेळ संधी द्या. अरे कर्जतनीने रायगड जिल्ह्यात तुला 15 वर्ष अनेक वेगवेगळी खाती तू भूषवली गेली, पालकमंत्री झाला, त्यावेळेस तुला कर्जतचा विकास दिसला नाही. आज तू सांगतो मी नाट्यगृह बनवणार, मी महिला विद्यार्थी भवन बनवणार. अरे बापरे, तुला आता हे सगळं दिसायला लागलं का? मुलगी 2.5 वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतेही काम त्या ठिकाणी करता आलं नाही, कारण आमदार महेंद्र तोरे होता. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आडवा यायचं. पण मग आडवा होतं, मी काय बोलणार, विकासाला मांजर आडवी गेली. मी पालकमंत्रीच्या बाबतीत काय चुकीचं बोललोय? विकासाला आडवे गेले म्हणून मिळवलं, त्याच्यावरून सुद्धा किती तो तंतन या ठिकाणी करत होता. आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या कर्जतमध्ये येऊन करता. अरे कर्जत हे महेंद्र तोरवेंचं आहे, कर्जत हे सुरेश लाडांचं आहे. तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली. 15 वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलं. ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्रिपदाचा त्या ठिकाणी सोडला, त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल की बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे. परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील तटकरेंनी 5 वर्षापासूनच एक बी प्लॅन तयार ठेवला. स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. आणि मग लाडांना त्या ठिकाणी 2019ला सांगितलं का तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो, तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये लाडांनी शेवटला सांगितलं का एक वेळेला आजची संधी मी या ठिकाणी घेतो. भाऊंचा त्यात विचारांचा काही दोष नाही, त्यांनी त्यांचं त्या पद्धतीने लढले. परंतु सुनील तटकरेंनाच 2019ला सुरेश लाड हे आमदार नको होते, कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं. अशा पद्धतीने बरोबर राहणाऱ्यांना सुद्धा पाठीत खंजीर खुपायचं काम सुनील तटकरेंनी या ठिकाणी केलेलं. आपण रायगडचा इतिहास जाणता, आपण पाहताय सुनील तटकरेंचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस अंतुले साहेब त्यांच्या घरी गेले होते. आणि घरी गेले तर जाऊन निघत असताना त्यांच्या आईने सुनील तटकरे यांना सांगितलं की अंतुले साहेब मला आपल्याशी बोलायचं. अंतुले साहेबांनी त्यांनी सांगितलं की माझ्या सुनीलला तुमच्या पदरामध्ये घ्या. अंतुले साहेब अतिशय चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि रायगडला त्यांच्या रूपाने मिळालेलं होतं. अंतुले साहेबांनी सुनील तटकरेंना आपल्या पदरामध्ये घेतलं. पुढे काय झालं मित्रांनो, या सुनील तटकरेंनी गुरुवर्य असणाऱ्या अंतुले साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी घात केला. राजकीय त्यांना सुद्धा संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माणिकरावांना संपवण्याचं काम केलं, जयंत पाटलांना संपवण्याचं काम केलं, सुरेश लाडांना संपवण्याचं काम केलं, बंधू पाटलांना संपवण्याचं काम केलं, शरद पवारांना सुद्धा संपवण्याचं काम केलं. असा हा नेता काय तंगडीवर करतोय, काय डोक्याला हात लावतोय, काय छाती कुटतोय माझ्या कर्जतमध्ये येऊन. कर्जत हे आम्हा कर्जतकरांचं आहे, तटकरेंचं सुतारवाडीचं नाहीये. त्यामुळे तू कितीही जरी खोटी आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जतकर कधीही तुझ्या भूलथापानं त्या ठिकाणी बली पडणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, मला फार दुःख आहे की बंधू पाटील सारखं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर उभं आहे. मी बंधूंच्या बाबतीत या ठिकाणी सांगेन की ज्या पद्धतीने बंधूंचा राजकीय त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलं. आणि परवाच्या व्यासपीठावर बंधूंची माफी मागतोय तर सुरेश लाडांसाठी ते मी केलं. त्या बंधूंना राजकीय संपवलं म्हणून मी बंधूंच्या मुलाला माझ्या बरोबर घेतलं. भारतीय जनता पार्टीनं त्याला कमी वेळेमध्ये फार मोठं पद सुद्धा त्या ठिकाणी दिलं. परंतु जे बंधूंनाही जमलं नाही, पुत्रप्रेम असं झालं की बंधूंनी परत मुलासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हातामध्ये घेतला. अरे ज्या सुनील तटकरेंनी आपल्याला संपवलं बंधू, त्यासाठी तुमच्या मुलाला मी प्राधान्य दिलं. तुमचा मुलगा म्हणजे मिठी चुरी आहे. हा पंकज पाटील म्हणजे मोठा कलाकार निघाला, तो माझ्या पाठीत कंजूस उपसायला निघाला. अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुझी नस ना नस मी जाणत होतो, तू कशा पद्धतीने गडबाजी करत होता हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं होतं. अविनाशजी कोहलीना या सगळ्या संदर्भात सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही त्याला त्याच वेळेस त्या ठिकाणी बाजूला केलं.
आणि आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचा कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी प्रचार करायला निघालेला आहे,